धनंजय मुंडेंना मंत्री कसं करतात बघतो मी, हे विधान सध्या समाज माध्यमावर चांगल्याच पद्धतीने व्हायरल झालंय. आणि ज्या पद्धतीच्या परिस्थित्या या विधानाने मांडून ठेवल्यात ना, तीच खरी परिस्थिती आता बीड जिल्ह्याची झालेली. बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीने सत्ता समीकरण जोडण्यासाठी आणि स्वतःची मक्तेदारी निर्माण करण्यासाठी जे प्रयोग चालू आहेत, जी परिस्थिती चालू आहे आणि ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या जात आहेत, खऱ्या अर्थाने या भूमिका जनतेवर केलेल्या ज्या पद्धतीच्या आसूड ओढलेल्या परिणामांचा एक आरसा आहे. कारण की ही परिस्थिती आज आज आजचीच नाही आहे, याला एक इतिहास आहे. आणि ज्या पद्धतीने या इतिहासाची पुनरावृत्ती करत करत ज्या पद्धतीने या मुंडे कुटुंबियांवर नेहमी हल्ला केला जातो आणि मुंडेंना नेहमी टार्गेट केलं जातं, याची काय परिस्थिती आहे आणि हे सगळं कशासाठी, याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मंथन मध्ये स्वागत आहे. मी राजेश दुबे. म्हणतात ना की कोणत्याही जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी सक्षम हे नेतृत्व पाहिजे. आणि सक्षम नेतृत्व जर असेल तर जिल्ह्याचा विकास आपोआप चांगल्या पद्धतीने होतो. परंतु हीच परिस्थिती बीड जिल्ह्यासाठी सध्या दयनीय अवस्था करून सोडलेली. कारण की ज्या पद्धतीच्या परिस्थित्या निर्माण करण्यात आल्यात आणि ज्या पद्धतीच्या आडवी आणि जिरवाजिरवीची परिस्थिती करून सर्वसामान्य लोकांच्या वर ज्या पद्धतीची परिस्थिती आणून सोडली, त्या परिस्थितीला जबाबदार कोण आहे याची आता चौकशी, याची मीमांसा झाली पाहिजे. यालाच खऱ्या अर्थानं याचं उत्तर शोधलं पाहिजे. कारण की स्वतःची मक्तेदारी निर्माण करण्यासाठी ज्या ज्या खेळी करता येतात आणि ज्या परिस्थितीचा निर्माण करता येतात, त्यासाठी मशहूर असलेली सध्या सामाजिक भूमिका आणि या सामाजिक भूमिकेमुळं खूप काही पाणी डोक्यावरून वाहून गेलंय. आज जी सर्वसामान्य जनता आहे की ज्याला कशातच काही घेणं देणं नाही, तिला हवी आहे सुरक्षितता, तिला हवी आहे चांगल्या पद्धतीचा विकास, तिला हवी आहे आपले उद्योगधंदे आणि आपली जी नोकरी पेशा आहे तो सुरक्षित पद्धतीने करण्याची हमी. आणि त्यालाच पाहिजे एक शैक्षणिक संदर्भात सुखरूपता. पण या सगळ्या गोष्टी आज धाब्यावर टांगल्या गेल्यात. कारण की नेतृत्वाचा अभाव आहे. आणि या नेतृत्वाच्या अभावामुळं आजही जिल्ह्याचं पालकत्व कशा पद्धतीने कोण सांभाळणार आहे ह्याची स्पर्धा सुरू आहे. वास्तविक स्वरूपात ही स्पर्धा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाच्या जिव्हारी लागायला लागली आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण निर्माण करते. आणि ज्या पद्धतीचा विकास आणि ज्या पद्धतीच्या परिस्थित्या आम्हाला हव्यात, त्यासाठी हा विकास असा पळून गेलाय की आता त्याला शोधण्यासाठी दिवा घेऊन हुडकावं लागेल. कारण की आडवी आणि जिरवाजिरवीच्या भाषा करत करत ही जिल्ह्याची परिस्थितीमधून विकास कधीच पळून गेलाय. आणि आज कोणत्या अंधाऱ्या कोठडीत तो लपलाय तेही शोधणं कठीण आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी प्रयोग काय आहे आणि विकास काय आहे. आज ज्या पद्धतीच्या गुंडगिऱ्या आणि ज्या पद्धतीच्या दहशत माजलेली आहे, त्या दहशतीमध्ये नवीन उद्योजक किंवा नवीन गुंतवणूकदार या जिल्ह्यात यायला तयार नाही आहेत. आणि जे आहेत ते सुखासुखी धंदा त्यांचा चांगल्या पद्धतीने होईल याची हमी नाही आहे. मग परवाच झालेल्या त्या सातबारा हॉटेलवरच्या हल्ल्यावर खूप मोठे शिंतोडे उडाले आणि कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीने आयरीने टांगली याची एक उदाहरण म्हणून ते गोष्ट बघूया. परंतु सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी ज्या पद्धतीने मी म्हणलोय की ज्या पद्धतीच्या आडवी आणि जिरवाजिरवीसाठी जी परिस्थिती निर्माण केली त्याला एक इतिहास आहे. हा इतिहास आजपासून नाही तर 2009 पासून या सगळ्या गोष्टी पटलावर येत गेल्यात. ज्या पद्धतीनं स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब जेव्हा 2009 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले आणि या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं मुंडेंना चित करण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले, अनेक परिस्थित्या निर्माण करण्यात आल्या.
कधी नाही तर त्या सगळ्या गोष्टी वापरण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्यात मूळ बीज वापरलं गेलं ते जातीवादी. जातीवादी या विषारी बीज तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं पटलावर येऊ लागली आणि ज्या पद्धतीच्या घोषणा देऊन, ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण करून मुंडेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी जनता ही सर्वस्व आहे आणि जनतेच्या मनातले मुंडे हे कधीच मिटू शकलेले नाहीत. मग ती भूमिका मांडत असताना गोपीनाथराव मुंडेंनी त्या 2009च्या निवडणुकीत आपली दणदणीत विजय नोंदवला आणि ज्या पद्धतीच्या कुटील कारवाया आणि कुटील काटशह यांना खऱ्या अर्थानं मात दिली. परंतु त्या अगोदरचा जर थोडासा काळ बघितला तर या बीड जिल्ह्यातल्या अनेक लोकांचे राजकारण संपलेले होते. ते राजकारण खऱ्या अर्थानं पडद्याच्या आड गेले होते. जनताही विसरली होती, कारण की नवीन नवीन प्रयोग होऊन प्रत्येक ठिकाणी नवीन नेतृत्व उभं राहिलं होतं. ते नेतृत्व फार काळ टिकू शकलं नाही. मग मुंडेंच्या लक्षात आलं की या सगळ्या गोष्टी या लॉंग टर्मसाठी नाही आहेत. मग या लॉंग टर्मसाठी जर खेळी करायची असेल, जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल आणि जिल्ह्याची मोठ बांधायची असेल तर परत या लोकांना पुनर्जीवित केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने मुंडे साहेबांनी काहींची पुन्हा उजळणी केली आणि त्यांना राजकारणात सक्रिय केलं. परंतु त्याचे परत मुंडेंनाच भोगावे लागले. पुढे चालून डीसीसी मध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका आल्या आणि त्या डीसीसीच्या भूमिकेतून अनेक काटशह मुंडेंच्या विरोधात वापरण्यात आले. मुंडेंना अडचणीत आणण्याचा प्रयोग केला. पण एवढ्यावरच थांबलं नाही की या सगळ्या गोष्टी बीडच्या राजकारणामध्ये कुटील पद्धतीने मांडणं चालू होतं. प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्या आपल्या पद्धतीने आपली ताबा मिळवणं चालू होतं. प्रपोगंडे तयार करण्यात सुरू झालं होतं आणि ह्याच्यात खऱ्या परिस्थितीत अडकला. कारण की ज्या पद्धतीनं मुंडेंच्या राजकारणानंतर खरी राजकीय पटलाची जी भूमिका आहे ती धनंजय मुंडेंच्या खांद्यावर आली. धनंजय मुंडे की जे मुंडेंची सावली म्हणून ओळखले जायचे, जेव्हापासून या सगळ्या सत्ता समीकरणाची ज्या भूमिका आहेत त्या सत्ता समीकरणांना स्वतःच्या हाताने हाताळण्याची, परंतु जेव्हा धनंजय मुंडेंनी बंड केलं आणि बंड करून स्वतःची वेगळी चूल मांडली आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला, सुरुवातीच्या काळात ह्यांना सगळ्या पद्धतीचे पोषक वातावरण तयार करण्यात आले, कारण की मुंडेंना जिरवायचं होतं. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा लक्षात आलं की मुंडे हे बीडच्या जनतेच्या मनावर पूर्णपणे त्यांचा ठसा कायमचा उमटलेला आहे, काही कट करा, काही तुम्ही भूमिका मांडा, पण मुंडेंची जी इमेज आहे ती जनतेच्या मनातून काही कमी होत नाही. मग परिस्थितीने घाला घातला आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा स्वर्गवास झाला. त्यानंतर खऱ्या अर्थानं ही सगळी परिस्थिती अजून कोंडीत सापडली आणि ही खरी परिस्थिती जेव्हा धनंजय मुंडेंच्या खांद्यावर आली त्या ठिकाणीही सुरुवातीच्या प्रयोगामध्ये धनंजय मुंडेंना चांगल्या पद्धतीची साथ मिळाली. परंतु जेव्हा सगळे प्रयोग सफल होत आहेत आणि सगळी परिस्थिती आता हातात येते ही लक्षात आल्यानंतर आता खऱ्या अवस्थेत धनंजय मुंडेंचा विरोध सुरू झाला आहे. हा विरोध ह्याच्यासाठी नाहीये की यांना काहीतरी वेगळं करायचं आहे, जिल्ह्याचा विकास वेगळा मांडायचा. हा विरोध फक्त धनंजय मुंडेंच्या राजकारणाला कशा पद्धतीने जिरवायचं आणि कशा पद्धतीनं ही मुंडे फॅमिलीला या राजकारणातून कायमचं बाजूला हटवायचं यासाठी ही सगळे प्रयोग आहेत. परंतु येणाऱ्या परिस्थितीमध्ये मुंडेंपेक्षा कर्तबगारीनं पुढे येणारी लोक कोण आहेत हेही शोधणं गरजेचं आहे. राजकीय पटलावर आणि राज्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीचा ठसा उमटवायला हवा, ज्या पद्धतीची भूमिका घ्यायला हवी, त्या भूमिकेत आज बीडमधून कोण पुढे येते? कारण की बीड हा नेहमी महाराष्ट्राला नेतृत्व पुरवणारा जिल्हा म्हणून ओळखला गेला. परंतु सगळे परिस्थिती ही आपल्यापुरती मर्यादित ठेवून कधी यांनी व्यापक पद्धतीनं विचार केला नाही, कधी व्यापक पद्धतीनं सामाजिक परिस्थिती मांडली नाही. परंतु ह्याच्यात सगळ्या परिस्थित्या अडकून ज्या पद्धतीने आज या सगळ्या गोष्टींच्या कोंड्या होत आहेत त्याच्यात मात्र धनंजय मुंडेंना खऱ्या अर्थानं अडचणीत आणून त्यांचं राजकारण रोखण्याचा प्रयत्न आहे.
पण ही राजकारणाची अडवलेली परिस्थिती असेल, हे अडवलेल्या प्रयोग असतील, पण वास्तविक स्वरूपात ज्या जनतेच्या मनात जो ठसा आणि जो वसा देण्यात आलेला आहे ना, तो खऱ्या अर्थानं पुसला जाणार आहे का? आणि अशा पद्धतीचे विधानं करून आणि अशा पद्धतीची वागणूक करून खऱ्या अर्थानं जिल्ह्याचा विकास होणार आहे का? ते जनतेने आणि पक्षाने ठरवावं. परिस्थिती मांडण्यासाठी तर सगळ्यांची भूमिका वेगवेगळी असू शकते, सगळ्यांचे मतं वेगवेगळी असू शकतात, पण ज्या पद्धतीच्या भूमिका सध्या बीडसाठी हव्यात आणि ज्या पद्धतीची परिस्थिती जनतेला हवी आहे, त्यासाठी जर या पद्धतीच्या भूमिका घेण्यात आल्या आणि नाही त्याला पुढं करून जर परिस्थिती परत आहे त्या परिस्थितीपेक्षा बिकट करण्याची जर व्यवस्था झाली, तर खऱ्या अर्थानं जनतेनं दिलेला विश्वास हा कायमचा घालवण्यात येईल. वास्तविक स्वरूपात राजकारण समाजासाठी आहे का समाज राजकारणासाठी आहे, हाच प्रयोग आता सामाजिक पटलावर समजायला तयार नाही. कारण की सगळ्या गोष्टीमध्ये गोंधळ इतकी निर्माण करण्यात आली आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या परिस्थितीसाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात आले, पण हे प्रयोग खऱ्या अर्थानं जनतेच्या भविष्यासाठी आणि जनतेच्या भूमिकेसाठी योग्य आहेत का, हे तुम्ही तपासा. ज्या पद्धतीच्या परिस्थितीत आज तुम्ही अडकून ठेवलंय, ज्या पद्धतीने लादण्यात येत आहे, ज्या पद्धतीने मांडण्यात येत आहे, ते सगळ्या परिस्थित्या कशामुळे अडकल्या आहेत हे शोधायची गरज आहे. आणि हे शोधलं की सापडतं, फक्त दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार सर्वसामान्य जनतेने सारासार पद्धतीने विचार केला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं पक्षीय राजकारणाने सुद्धा याचा गांभीर्याने विचार करून ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या जात आहेत, त्या भूमिका कशा पद्धतीने अडवा आणि जिरवायच्या आहेत याची खरी ओळख करून आहेत त्या गोष्टीला बगल दिली तर खऱ्या अर्थानं जिल्ह्याची प्रतारणा होणार नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि याबद्दल तुमची काय भूमिका आहे, निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.